I'm here at Indian greenhouse at Pune, and we are meeting one of the directors, Mr. Rajkumar Devdure. Namaskar, sir. सर आमच्या प्रेक्षकाला सांगा इंडियन ग्रीन हाऊसच्या सक्सेस मध्ये काहीतरी सांगा. आमची इंडियन ग्रीनहाऊस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी आहे ही आम्ही 2002 मध्ये रजिस्टर्ड केली आहे आणि आम्ही 1993 पासून या फील्डमध्ये काम करतो. बेसिकली ग्रीनहाऊस इंडस्ट्रीमध्ये आम्ही पायोनियर आहोत. त्याच्यामध्ये मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे आणि कंपनीचा जो टेक्निकल पार्ट आहे, टेक्निकल पार्टमध्ये बेसिकली ग्रीनहाऊस करताना सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे ग्रीनहाऊसचं लेआउट करणं. लेआउट करताना विषय असतात की विंड प्रेशर काय आहे, तिथलं क्लायमॅटिक कंडिशन्स काय आहेत, ग्राउंडचा स्लोप काय आहे, ग्राउंडचे पोझिशन्स काय आहेत आणि ते ठरवून तिथं ग्रीनहाऊस आपल्याला सिलेक्ट करायला लागतं. आणि जेव्हा आपण ग्रीनहाऊस सिलेक्ट करतो तेव्हापर्यंत आम्ही सर्वे करतो आणि जर काही प्रॉब्लेम असतील तर फार्मरला आम्ही सांगतो तुम्ही लेवल करून घ्या किंवा तुम्ही प्लॉट चेंज करा किंवा काय करा. आणि आम्ही हा प्रयत्न करतो की जास्तीत जास्त आम्ही वेस्टलँडवरती आम्ही ग्रीनहाऊस करावं. कारण काय नॉर्मल लँडवरती शेती होतेच, पण जेव्हा आपण वेस्टलँडवर करतो म्हणजे खडकाळ जमीन आहे किंवा तुमच्या डोंगरोतराची जमीन आहे जिथं काही तुमचं नॉर्मल शेती होऊ शकत नाही तिथं प्रयत्न करतो की आम्ही लँड डेव्हलप करून तिथं ग्रीनहाऊस करावं. तर आमच्या कंपनीसाठी बेसिकली हा टेक्निकल पार्ट जो आहे हा पूर्ण मी सांभाळतो. महत्त्वाचा वेळ दिला त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. हिअर वी हॅव द मार्केटिंग हेड मिस्टर बिपिन विथ अस who is here handling the marketing purpose at IGPL. Let us have a chat with him and know what exactly is his role at IGPL. Hello sir. हॅलो. तर आमच्या प्रेक्षकाला सांगा की नक्की तुमचा रोल IGPL मध्ये काय आहे. इंडियन ग्रीन हाऊसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मी सिनियर मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करत आहे. माझ्याकडे जी जबाबदारी आहे ती शेतकऱ्यांना त्यांचा प्रोजेक्ट जो आहे तो समजावून सांगणे की आणि हा पॉलिओसचा प्रोजेक्ट कशा पद्धतीने केला जातो आणि त्याच्यामधून शेतकऱ्यांना फायदा कसा आहे हे त्यांना समजावून सांगायचं, त्यांना त्यासाठी प्रमोट करायचं आणि त्यानंतर त्यांचा प्रोजेक्ट योग्य प्रकारे लाईनअप करून पूर्ण करून द्यायचा. ही सगळी जबाबदारी ॲज अ मार्केटिंग हेड म्हणून माझ्याकडे असते. व्हेरी गुड. थँक्यू सर फॉर गिव्हिंग. नमस्कार, मी महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपला स्वागत. आज आपण आलेलो आहोत इंडियन ग्रीन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड, better known as IGPL, and we have the founder chairman Mr. Vishwas with us. Hello sir. Hello, you are welcome here. Thank you sir. So my first question to you is आमचे प्रेक्षकाला सांगा की तुमची डेट ऑफ एस्टॅब्लिशमेंट किंवा इंडियन ग्रीन हाऊसची स्थापना कधीपासून झाली होती. ॲक्च्युअली इंडियन ग्रीन हाऊस इस्टॅब्लिश झालेले आहे 2002 मध्ये और रॅदर 2001 मध्ये. अगोदर कंपनीचं नाव होतं श्रीहरी ग्रीन हाऊसेस प्रायव्हेट लिमिटेड. वी वर कॉलिंग दॅट SGPL. देन इन 2009 वी चेंज्ड आवर नेम टू इंडियन ग्रीन हाऊसेस प्रायव्हेट लिमिटेड. बेटर एव्हरीबडी नोज इट ॲज IGPL. या ओके सर, नक्की सांगा ह्या कंपनीमध्ये तुम्ही काय काय नक्की फॉर्मॅट्स करतात, कोणती कोणती कंपनी त्याचे सब कंपनीज आहेत. ॲक्च्युअली IGPL it's a pioneer company in greenhouse construction. Personally, I have started working in greenhouse sector in 1992 when just economical liberalization started by Mr. P.V. Narasimha Rao's government through Mr. Manmohan Singh, and many of the foreign companies, basically Dutch companies and Israeli companies, were interested to establish greenhouses in India. So they need the peoples who can work in this industry, and they came with the collaboration with Indian peoples, but to construct the infrastructure, they need the local peoples. So I am one person who started just from day first in this industry. विश्वास साहेब, आम्ही एक पायनियर व्यक्तीला भेटतोय आज. तुम्ही ग्रीन हाऊसमध्ये पायनियर आहात, तर नक्की तुमच्या सक्सेसचे मंत्र काय आहे हे आमच्या प्रेक्षकाला कळू द्या. सक्सेसचा मंत्र असा आहे की जेव्हा मी 1992 मध्ये या इंडस्ट्रीमध्ये सुरुवात केली त्यावेळेस इस्रायली लोकांना किंवा डच लोकांना बेसिकली भारतामध्ये कशा पद्धतीचे ग्रीन हाऊसेस बांधायला पाहिजेत त्याची इतकीशी आयडिया नव्हती. मग मी पण त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली. बेसिकली त्यांनी फक्त की ड्रॉइंग्स द्यायचे, स्ट्रक्चर्स तर आम्हीच बनवली इथं. पण एक 3-4 वर्षात आमच्या लक्षात आलं की एक्झॅक्टली इंडियन फार्मर्सच्या रिक्वायरमेंट काय आहेत. आणि मग त्यानंतर आम्ही ॲक्च्युअली यशाचा एकच मंत्र आहे. आम्ही एक मंत्र तो आहे की वॉच ग्लोबली ॲक्ट लोकली. या म्हणजे आम्ही बघतो जगभर
पण आपल्याला इथं कसं पाहिजे एक्झॅक्टली, इथल्या क्लायमॅटिक कंडिशन, इथल्या गरजा, इथली इव्हन मानसिकता शेतकऱ्याची, इथली असणारे गव्हर्नमेंटचे सहकार्य, मग त्यात सगळ्या गोष्टी आल्या. इथली पाण्याची क्वालिटी आली, इथले तापमान आले, इथलं कल्चर आलं, इथल्या लोकांची मानसिकता आली आणि इथलं प्रेझेंट मार्केट आलं. तर या सगळ्या गोष्टीला धरून ग्रीन हाऊसेस कशी केली पाहिजेत आणि ती इव्हन परदेशात कशी झालेली आहेत, एक्झॅक्टली जशाला तसा तो कॉन्सेप्ट इथं राबवता येत नाही आहे. त्यांच्याकडे फार जुना कॉन्सेप्ट आहे ग्रीन हाऊस, हा आपल्याकडे नवीन आहे. पण बिलीव्ह मी, आज आपली इंडस्ट्री इक्वली इंटरनॅशनली तोडीस तोड उभी आहे. Sounds great. Seriously, Indians are nowhere behind. So why should we be behind in things like greenhouses, which you are actually a pioneer at and doing the best today? Yeah, we are not behind. Basically, you look now, we are the people who are operating the greenhouse industry all over Kenya, almost in Ethiopia. We are operating in Mauritius. We are operating in Sri Lanka. And as far as the products are concerned, we are exporting to Europe, we are exporting to Australia, we are exporting to UK, we are exporting to Japan. So almost all major countries, including even Russia, Indian growers are exporting their products, these products are made in our greenhouses and they are exporting to all over countries. We are leading actually. तुम्ही आज एवढे यशस्वी झालेलो आहात, तर नक्की तुमच्या फ्युचरचं प्लॅनिंग हे काय आहे? फ्युचरचं प्लॅनिंग, ही जी इंडस्ट्री सुरुवात झाली, ती सुरुवातीला याच्यामध्ये फार मोठे प्लेयर होते. आमचा पहिल्या दिवसापासून फोकस हा आहे की ही इंडस्ट्री जास्तीत जास्त कॉमन करत जायचं, जास्तीत जास्त अगदी खेड्यातल्या छोट्या छोट्या शेतकऱ्यांना सुद्धा आपलं ग्रीन हाऊस असलं पाहिजे आणि त्याला ते करता आलं पाहिजे, यातली ग्रोईंग करता आली पाहिजे आणि त्याचा तो माल मोठ्या मोठ्या शहरामध्ये आला पाहिजे आणि परदेशातही गेला पाहिजे. यासाठी जे जे करावं लागेल ते सगळं करण्याच्या योजना आहेत आणि ह्या सगळ्या भविष्यामध्ये अंमलात आणायच्या आहेत. वंडरफुल सर, खूप छान, अगदी छान. अच्छा सर, मराठी लोकांनी एक मत तयार केलेलं आहे की मराठी माणूस या बिझनेस करू शकत नाही, तर या बाबतीत तुम्ही काय संदेश द्याल आपल्या मराठी बांधवांना? मला असं वाटतं की टेक्निकली जर बघितलं, बिझनेसमध्ये दोन गोष्टीची आवश्यकता आहे. एक, तुम्हाला बेसिकली जो बिझनेस करायचा आहे त्याचं टेक्निकल नॉलेज पाहिजे जर इंडस्ट्री असेल तर, आणि दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी पाहिजे. आपल्याकडे टेक्निकल नॉलेजमध्ये मराठी लोक कमी नाही आहेत. प्रश्न येतो कन्सिस्टन्सीचा, ट्रस्टचा आणि पेशन्सचा. तर मी कायम असंच सांगेल की थोडा पेशन्स ठेवा, थोडा ट्रस्ट ठेवा, थोडा स्वतःवरती विश्वास ठेवा, बिझनेसमध्ये नक्कीच यश मिळेल. Very well said. I hope all the people, not only Marathi people, all the people get at least one message what wonderful sir has said. And thank you sir, you've given us your valuable time. Jai Hind, Jai Maharashtra. थँक्यू. मी आभारी आहे तुम्हा सर्वांचा आपण इथं आल्याबद्दल आणि एक तुमचा हा वेगळा उपक्रम जो तुम्ही चालू केलेला आहे मराठी लोकांसाठी. माझ्याही नवीन येणाऱ्या मराठी उद्योजकांना पूर्ण शुभेच्छा आहेत तुमच्या चॅनलच्या माध्यमातून. त्यांनी बिझनेसमध्ये यावं, यशस्वी व्हावं. त्यांना जर ग्रीन हाऊसेसमध्ये काही उद्योग करायचे असतील तर आमचं सहकार्य हमेशा आहे त्याच्यात असल्यामुळं. Very good. Thank you. We have the general manager, Mr. Surendra Kaul, with us of IGPL. Let us know from him what exactly is his role to play at IGPL, the company. Hello, sir. Yeah, I am Surendra this side. So I am the general manager over here. I am the general manager of J. Vishwas Enterprise. This is a sister concern of IGPL. This is a sister concern of IGPL, and we are basically in procurement of quality products related to agriculture. We import these polyfilms from Agropoly in France, and we also import thermal screen from Colombia, South America. Our main aim is to provide best quality products to the farmers of India, and so far we are doing it for two countries, France and Colombia. We are looking for other countries also where we can get the best quality produce, and in domestic market also we are dealing with so many companies, and our aim is again the same. We just want to give the best quality products to the farmers of India. That's wonderful, sir. Great job, sir. All the best to you, that you keep doing the good work forever. Thank you very much for giving us the valuable time. Thank you very much.
to the floriculture of IGPL, and what we see around is only roses and roses. So let us know from sir what are the different varieties of roses that are available over here. These are basically Dutch roses. Now we are in this greenhouse. We have a variety naming Top Secret. Okay. Yeah. Top secret. So basically, these prices of these roses are depends upon this length of this stem. Okay. More the length, you get more the price. And then this bud size. Basically, we cut these flowers at the budding stage, and then it blooms when it goes to the end consumer. Yeah. That is the way how it actually blooms. Yeah. It's cut to when Yeah, it's in the yeah. bud. Well, no, basically we cut it to the bud size, and then it blooms when it goes to the end consumer. That's wonderful. Yeah. Absolute nice concept. आता आमच्या सोबत आहेत डिरेक्टर ऑफ IGPL मिसेस रेखा. चला जाणूया त्यांच्याशी की काही प्रकारचे फूल आहेत इकडे नर्सरीमध्ये. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम आमच्या प्रेक्षकाला सांगा हे फुलांचे काय प्रकार आहेत. गोल्ड स्ट्राईक ह्या फुलाचं नाव आहे. हां त्यांच्याकडे बघायचं का. गोल्ड स्ट्राईक आहे फुलाचं नाव आणि येल्लो कलर आहे. मार्केटमध्ये डिमांड खूप आहे आणि लग्नाच्या सीझनमध्ये तर फार चालतो. बरोबर. कलर कॉम्बिनेशनमध्ये पण ते वापरतात. व्हाईट आणि येल्लो. व्हाईट येल्लो रेड तिन्ही कलर आहेत. आणखी बस काय बर्ड साईज. हां मोठी बर्ड साईज असेल तर रेट चांगला भेटतो. याच्यामध्ये सेंटीमीटरमध्ये दिलं जातं. 40, 50, 60. 60 आणि 50ला जास्त रेट भेटतो. 40ला कमी भेटतो. बरोबर. जेव्हा बडिंग झालेली असतात तर फुला यायला किती वेळ लागतात. 4 महिने. 4 महिने. हो 4 महिन्यात फुलं येतात. चला आता बघूया फुल ब्लूमिंग प्लांट्स त्याच्या कोल्ड स्टोरेजमध्ये. मॅडम आज 4 प्रकारचे फूल आहे तुम्ही म्हटले. तर उत्पादन कॅपॅसिटी दिवसाला किती आहे. दिवसाला 12,000. आणि ते कोणते प्रकारचे फूल आहेत. फक्त गुलाब 4 व्हेरायटी. गुलाब व्हाईट येल्लो रेड ते तर आहेतच. नावं सांगायचे का त्याचे. टॉप सिक्रेट, बोर्डेक्स, गोल्ड स्ट्राईक आणि ॲव्हलांच. वाव ब्युटिफुल नेम्स. ॲक्च्युली सम ऑफ देम नेव्हर हर्ड. सो वंडरफुल. आणि इट लुक्स व्हेरी प्रिटी. खूप छान वाटतं. करंटली वी आर हियर ॲट द हायली मेकनाइज्ड कोल्ड स्टोरेज ऑफ IGPL and we have the owner Mr. Vishwas with us. Let us know that what is the degree. First of all, I'm feeling really cold over here, so I want to know what is the degree maintained over here to keep the flowers as fresh till your door. Yes sir. Yeah, we are maintaining 2 degree centigrade here. Basically, this is the need of the roses, and we are storing these roses maximum for 5 to 6 days here. We can store maximum for 5 to 6 days, and in general, even this needs pre-cooling before dispatch to the market. So this is the minimum requirement when we cut the flowers from the greenhouses. This is a minimum. We have to minimum 6 hours. We have to keep the roses here, and then we take this to the grain next hall. Then we grade there. Then we pack there. Again we keep to the cold storage, and as per the market demand, then we dispatch. So after it is actually packed, again it is brought to the cold storage. Yeah, definitely. Even after packing, according to market demand, we can store them for maybe 4 days, 5 days, and as soon as we do have the demand, then we release this from here. मॅडम फ्लॉरिकल्चर बद्दल इंडियाचे भविष्य किंवा इंडियाच्या मत काय आहे. काय मत. हां इंडियामध्ये भविष्य चांगलं आहे असं वाटतं मला. 20 वर्षापासून हे चाललेलं आहे फ्लॉरिकल्चर. पण जास्त तरी शहरामध्ये बाहेरच्या देशात फुलांची जास्त आवड होती. पण आता ग्रामीण भागामध्ये पण जास्त आवड निर्माण झालेली आहे. वाढदिवस, लग्न, समारंभ, छोटे छोटे कार्यक्रमाला पण फुलचा यूज. व्हॅलेंटाईनला तर खेड्यामध्ये पण आजकाल साजरा करतात. सगळ्या आवडीनं म्हणजे कोण मदर्स डे, फादर्स डे, छोटे छोटे फंक्शनला पण फुलांचा वापर जास्त करत आहे. यूज मला खात्री आहे की जास्त वाढेल. डिमांड खूपच वाढेल. मॅडम थँक्यू व्हेरी मच. तुम्ही तुमचं महत्त्वाचा वेळ दिला. थँक्यू सर. थँक्यू.